खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढ प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनात आमदार सुरेश हळवणकर यांची शिष्टाई सकारात्मक ठरली। 10 दिवस आंदोलन स्थगित ठेवून यंत्रमागधारक आणि ट्रेडिंग असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सुवर्णमध्य साधावा आणि 8 जून रोजी पुनश्च प्रांत कार्यालयात बैठक होऊन निर्णय जाहीर करण्याचा निर्णय झाला। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे बैठकीस येऊ शकले नाहीत। माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सोमवारी पुढाकार घेत खर्चीवाले यंत्रमागधारक प्रतिनिधी आणि ट्रेडिंग असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली। त्यानंतर दुपारी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक बोलावली। प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीस प्रांताधिकारी दीपक शिंदे, माजी आमदार सुरेश हळवणकर, ट्रेडिंग असोसिएशनचे चंदनमल मंत्री घनश्याम इनानी, ओम प्रकाश दरक, रामपाल भंडारी तर यंत्रमागधारक प्रतिनिधी पुंडलिकभाऊ जाधव, विनय महाजन, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, धर्मराज जाधव, विश्वनाथ मेठे आदी उपस्थित होते। माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी चर्चेतील मुद्दे मांडताना सुरू असलेले आंदोलन स्थगित ठेवून सकारात्मक वातावरण निर्मिती करूया। येत्या 8 जून रोजी पुन्हा बैठक घेऊन योग्य तो सर्वसामान्य निर्णय जाहीर करूया असे सांगितले। या कालावधीत दोन्हीकडील प्रतिनिधींनी आपापल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय करावा आणि 8 जून रोजी मजूरवाढ संदर्भात जो निर्णय होईल ती वाढ 1 एप्रिल 2026 पासून प्रचलित दरवाढ वाढवून दिली जाईल असे सांगितले। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी आजची बैठक ही सकारात्मक निर्णयाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे। औद्योगिक शांतता कायम राखण्यासाठी आंदोलन स्थगित ठेवण्याचे गरजेचे आहे। दोन्ही बाजूंनी आता संयमाने घेऊन सर्वसामान्य असा तोडगा काढून योग्य ती मजुरी वाढ द्यावी। 8 जून रोजी होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन प्रश्नी निकाल निघेल अशी भूमिका सर्वांनी घ्यावी। शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याकडे आंदोलकांनी लक्ष द्यावे असे आवाहन प्रांताधिकारी शिंदे यांनी केले।